नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक सोपी, पारंपरिक आणि खूपच कुरकुरीत अशी डिंक घातलेली क्रश शेंगदाणा चिक्की. चला तर मग लगेच रेसिपी सुरू करूया. आजच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे पाव वाटी डिंक, 1 वाटी शेंगदाणे भाजलेले, 1 वाटी गूळ आणि तूप. शेंगदाणे आपण मिक्सर करून घेऊया. आता आपल्याला तूप घालायचं आहे. डिंक तळून घ्यायचं आहे पहिल्यांदा. गॅसची फ्लेम थोडी मोठी केली मी तूप पातळ होण्यासाठी. डिंक चांगला फुलून द्यायचा आहे. तुपामध्ये डिंक चांगला फुलू द्यायचा आहे आपल्याला. जास्तीचं तूप काढून घेतलं मी. 2 चमचे तूप पॅनमध्ये ठेवायचं आहे आपल्याला. आता गूळ घालायचं आहे त्यामध्ये आणि आपल्याला पाक करून घ्यायचा आहे गुळाचा. एका ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. गूळ आपला आता वितळलेला आहे, बऱ्यापैकी वितळलेला आहे. हलवत राहायचं आहे हे. गूळ वितळलेला आहे आपला सगळा आता. एका प्लेटमध्ये पाणी घेऊन आपण बघायचं पाक झालाय काय. गुळाची गोळी झाली कडक तर आपला पाक झालाय असं समजायचं. शेंगदाण्यात भरड घातली आपण, त्यामध्ये आता डिंक घालायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता मिश्रण. गॅस बंद. तूप लावलेल्या ताटात आपण हे काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे मिश्रण. आपल्याला वडी करून कट करून ठेवायची आहे, म्हणजे गार झाल्यानंतर वडी व्यवस्थित निघते. आता आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत. हे मिश्रण गार व्हायला एक साधारण तासभर पाहिजे. 1 तासानंतर आपल्या वड्या व्यवस्थित काढायच्या. आता आपल्या वड्या ह्या गार झालेल्या आहेत. मी अशा काढून घेतलेल्या आहेत. ह्या आपल्या आरोग्यदायी, कुरकुरीत एकदम डिंक घातलेल्या शेंगदाण्याची चिक्की तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.